पूर्वीच्या काळामध्ये 4 मेंटल हॉस्पिटलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रातल्या मेंटल हॉस्पिटल किंवा एकूण सगळ्या मानसिक आजारांच्या वरती आमचं काम व्हायचं. परंतु आता जीवनशैली बदलली. माणसांच्या शारीरिक कष्टापेक्षा सुद्धा येथील म्हणजे मानसिक जे काय कष्ट आहे ते वाढलं. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा जो काही नवीन प्रकार आलाय त्या सगळ्यांमुळे सुद्धा पेशंटची संख्या वाढते. आणि म्हणून आम्ही राज्यातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये यासाठीच्या स्वतंत्र विंग्स केलेले आहेत. प्रत्येक वेळेला मेंटल हॉस्पिटल्समध्येच पेशंट जायला पाहिजे अशातला भाग नाही. मानसिक ताणतणावामधल्या प्रत्येक माणसाला राईट काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वजण तिथे यंत्रणा उपलब्ध केलेल्या आहे. पेशंट्सना राईट कन्सल्टिंग करणं, राईट गाईड करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची उपाययोजना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण केली. याबद्दलच्या पेशंटची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी एका बाजूला आम्ही काम करत असताना पूर्वाश्रमी असणारी 4 मेंटल हॉस्पिटल सुद्धा अत्यंत चांगली करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे मी पुण्याला परवा गेलो आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलो. आता लोकांना प्रश्न पडला की मेंटल हॉस्पिटलमध्ये आरोग्यमंत्री गेलाय म्हणजे काय भानगड आहे. पण मी तुम्हाला सांगतो की मेंटल हॉस्पिटलमध्ये मी गेल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की कुठलाच लोकप्रतिनिधी मेंटल हॉस्पिटलमध्ये जात नाही. तिथं 1000चा स्टाफ आहे, 1000 पेशंट्स आहेत. पण 1000चा स्टाफ आणि 1000 पेशंट असल्यानंतर सुद्धा जसं जेलमध्ये टाकावं जर असं आम्ही त्या सगळ्या पेशंट बरोबर ट्रीट करावं तर किती चुकीचं आहे. मी जाऊन आल्यानंतर तिथली सुविधा आता बघा तुम्ही. परत मी जाणार आता मीडियाला मी परत घेऊन जाईन आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की ते पेशंट्स आहेत ते आरोपी नाहीत. आणि तेच काम आम्ही करणं गरजेचं आहे. त्यामुळे ती 4ही मेंटल हॉस्पिटल्स अत्यंत चांगली होतील. जालन्याला आणि कोल्हापूरला सुद्धा जयसिंगपूरमध्ये पाठोपाठ 2 हॉस्पिटल सुरू होतील. त्या सगळ्या पेशंटना सुद्धा एका बाजूला राईट कन्सल्टिंग होणं, काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे. आणि